रामकृष्ण हरी माऊली. सुप्रभात. सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. अ, व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे, की आज कॉलवरती जवळ-जवळ 300 पार्टिसिपेट होते. त्याच्यामध्ये एक उत्तम असे जिम ट्रेनर, मग जिममध्ये असताना आरोग्य पंढरीची का व्यवस्था, म्हणजे आरोग्य पंढरीची का गरज लागली? तर ते जिम ट्रेनरमध्ये असताना त्यांना असंख्य व्याधी होत्या. आतिश जाधव म्हणून सर आहेत मावळचे. तळेगाव दाभाडे इथे राहायला आहे सध्या. त्यांचे ऑपरेशन डॉक्टरांनी सांगितले होते, संचित हॉस्पिटलमध्ये. तर ते सुद्धा ऑपरेशन होऊन सुद्धा त्यांना काही फरक पडला नाही आणि ह्या म्हणजे 6-7 महिन्यामध्ये सगळा असा फरक पडला. म्हणजे बघा जिम ट्रेनरसुद्धा इथे येऊन काय करू शकतो. त्याच्यानंतर मला बऱ्याच वेळा सांगायचं होतं, की अ, आपला भारत देश हा अ, डायबिटीजचा राजधानी आहे. आनंदाची गोष्ट नाही आहे. पण मी सांगू इच्छितो, की आपल्यातल्या लोकांना गेलं ना, की सांगतात, की मला डायबिटीज आहे. मोठ्या अभिमानाने सांगतात. मला 500 ची गोळी चालू आहे, कोण म्हणतं 1000 ची गोळी. ही एवढ्या अमाउंट सांगणं म्हणजे अभिमानाची गोष्ट नाही मित्रांनो. पण मी एक एक गोष्ट सांगू इच्छितो शुगरचा कसा प्रॉब्लेम होतो, की उदाहरण आहे, की अचानक पाहुणे आपल्या घरी फोन करतात, की आम्ही आलोय. तर मग आपली काय अवस्था होते? सर्व घरातील सामान आपण बेडरूममध्ये टाकून देतो. अशी इथं-तिथं व्यवस्था लावतो. सुरुवातीला राग पण येतो, "याला सांगून नाही आले." अशी गडबड होते. तसं एक्झॅक्ट तसंच असं होतं, की आपल्याला शुगर चालू झाली, की आपण गोळ्या चालू करतो इनटेक करायला. मग ते काय करतं मग गोळ्या चालू झाल्यानंतर गोळ्या काय करतात, की शरीरातली जी शुगर आहे, ती आपल्या इतरत्र भागामध्ये टाकून देतं. मग आपल्याला काय वाटतं, आपली ची शुगर संपली. पण नाही मित्रांनो. ती शुगरची जी एकदा गोळी चालू झालेली डॉक्टरला तुम्ही जाऊन विचारायची, की माझी गोळी कधी बंद होते? डॉक्टर कधीच सांगत नाही, की गोळी बंद होईल. कारण ती गोळीची कॅपॅसिटी वाढत जाते. 500 ची गोळी 200 ला होते. म्हणजे 200 ची गोळी 500 ला अशी त्याचं वाढत जाते. त्याला कारण काय? तर तुमची लाईफस्टाईल. तुमचं खाणं, खाण्याच्या बदललेल्या वेळा, झोपण्याच्या बदललेल्या वेळा, सकस संतुलीचा अभाव, निद्रानाश, मोबाईलचा अतिवापर यामुळे शुगरची ही कारणे आहेत. आणि शुगरचा दुसरा भाव म्हणजे काय आहे? तर हे ब्लड प्रेशर. तर मित्रांनो, अत्यंत खेदाची गोष्ट आहे, की आज आपला देश प्रगतीपथावर आहे, पण मधुमेहावर आपण पुढे चाललोय. तर असं होऊ नये. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर म्हणतात, "हे विश्वची माझे घर." तसंच हे सर्व विश्वच निरोगी हो हीच माझी इच्छा. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सकस संतुलित खा, आरोग्य खा, सकस संतुलित आहार आणि निरोगी राहा. धन्यवाद.